नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज। क्राईम संध्याचे संपादक लक्ष्मणराव पाटोळे साहेब आहेत आमच्या सोबत आणि जाणून घेऊया आपण त्यांच्याच तोंडून। नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाटोळे साहेब नमस्कार। नमस्कार सर, माझा असा पहिला प्रश्न आहे की महाविकास आघाडीने लोकसभेला 48 पैकी 31 जागा जिंकून घेतल्या, निवडून आणल्या आणि विधानसभेला असे काय घडले की महाविकास आघाडी आणि त्यांचे घटक पक्ष हद्दपार झाले? हे कसे काय घडले? हा चमत्कार कसा काय घडू शकतो? नाही, बरोबर आहे की गेल्या ज्या दिवशी 23 तारखेला जेव्हा महाराष्ट्राचा निकाल आला त्याच्या संध्याकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये या अचंबित होणाऱ्या निकालाची चर्चा सुरू आहे। सांगायचा विषय असा आहे की आताच 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेचे निवडणूक झाले। त्या निवडणुकीमध्ये वन साइड 48 पैकी 31 जागा, तुम्ही म्हणाले तसे 31 जागा हे महाविकास आघाडीने आणल्या, निवडून आले। त्यानंतर विषय चर्चा झाली की बाबा आता जे मोदी 400 पार याचा जो नारा होता तो नारा 240 वर येऊनच थांबला लोकसभेला। त्यानंतर लगेच 4 महिन्यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली, इलेक्शन झालं, सुरू झालं, त्याचा रिझल्ट आला आणि या रिझल्ट मध्ये अशी काही मॅजिक झाली, अशी काही जादू झालेली आहे। ती जादू जर पाहायला गेलं तर भाजपाने 132 जागा या महाराष्ट्रातून निवडून आल्या। तर भारतीय जनता पार्टीने या विधानसभा 2024 ला 132 जागा त्यांनी आणल्या। शिंदे गटाने 57 जागा आणल्या आणि अजितदादाच्या 41 जागा आल्या। म्हणजे जिथे आपण अंदाजही लावू शकत नव्हतो की पूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती, अरे बाबा काय पक्ष फोडले, हे फोडले, भाषणामध्ये गद्दार, बाप पळवला, पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, अशा प्रकारच्या जे चर्चा होत होत्या। आणि हे सगळं तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक सभेमध्ये हे ऐकायला मिळायचं। बिंदे शिंदे हे असे अनेक प्रकार पाहायला मिळाले। परंतु आता असा विषय आहे की ईव्हीएम मशीनला घेऊन गंभीर होण्याची गरज आहे विरोधी पक्षाने। स्वतः किती दिवस तुम्ही बदनाम होत राहणार आहेत? स्वतः जे आहे स्वतःचा मजाक तुम्ही किती करून घेणार आहात? कारण ईव्हीएम मशीनसाठी सर्व विरोधी पक्षांनी, या देशातले जेवढे विरोधी पक्ष आहेत, जेवढे छोटे मोठे पक्ष आहेत, त्यांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन या ईव्हीएम मशीन बद्दल एक मोठं आंदोलन छेडण्याची गरज आहे।